नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, राहुल गांधीला पप्पू म्हणून हिणवणाऱ्या भारतीय जनता पक्षाला आज कळालं असेल की राहुल गांधींना पप्पू म्हणता म्हणता राहुल गांधी पप्पा कधी झाले हे कळलं नाही. म्हणजे आज राहुल गांधींची देशभर लोकप्रियता प्रचंड अशी वाढलेली. आपण पाहिलं की छात्रों की गूंज कार्यक्रम असेल किंवा आंदोलन असतील किंवा राहुल गांधी यांनी देशभर केलेला दौरा असेल, 48,000 किलोमीटरचा देशभरात म्हणजे दौरा केलेला आहे राहुल गांधींनी. या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे त्याचा फायदा सुद्धा काँग्रेसला झाला. भारत जोडो यात्रेमध्ये कन्याकुमारी ते श्रीनगर असा प्रचंड मोठा असा दौरा राहुल गांधींनी केला भारत जोडो मध्ये 2024च्या अगोदर 2 टप्प्यामध्ये केलं. आणि गेल्या 12-13 वर्षापासून म्हणजे जेव्हापासून भाजप सत्तेत आलं तेव्हापासून राहुल गांधींना पप्पू पप्पू हिणवणाऱ्या भाजपला मोठी चपराक बसली. तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलेलो आहे की बाबा राहुल गांधींची आक्रमकता, राहुल गांधींची भाषणं. राहुल गांधी नेहमी म्हणतात की मी मोदी शहाला घाबरत नाही, माझ्या म्हणजे महात्मा गांधींची यांनी हत्या घडवून आणली. तर हे सगळं राहुल गांधी म्हणत असतात. तर आपल्याला या सगळ्या गोष्टींवरती चर्चा करायची. महात्मा गांधींची हत्या कधी झाली, कशी झाली आणि कोणी केली, तर हे सगळे विषय आज घेऊन आलेलो आहे. तर त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ बघा आणि संपूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल की खरंच महात्मा गांधींना भाजप प्रेरित लोकांनी मारलंय का, किंवा महात्मा गांधी यांच्या हत्येनंतरचं जे राजकारण आहे, काँग्रेस किती वर्ष सत्तेत राहिली आणि सध्याची परिस्थिती काय देशभरातली, हे सगळं मी या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगणार आहे. त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ बघा आणि आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. देशामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार 2014 साली सत्तेत आलं आणि 2014 साली सत्तेत आल्यापासून काँग्रेस पक्ष संपवण्याचा विडा हा भारतीय जनता पक्षाचे नरेंद्र मोदी, अमित शहा आणि RSS न उचललाय की काय अशी स्थिती सध्या देशामध्ये निर्माण झालेली आहे. काँग्रेस पक्षाचा एकही माणूस देशात ठेवायचा नाही. सगळेच्या सगळे भारतीय जनता पक्षामध्ये घ्यायचे. मग तो भ्रष्टाचारी असू द्या, बलात्कारी असू द्या, चोर असू द्या, डाकू असू द्या, कोणी असू द्या, तो भाजपमध्ये घ्यायचा. त्या माणसावरती आरोप करायचे, प्रचंड आरोप करायचे भ्रष्टाचाराचे आणि त्याला पुन्हा आपल्या पक्षात सामील करून घ्यायचं. ही भारतीय जनता पक्षाची सध्याची रणनीती राहिलेली आहे. त्यातच राहुल गांधी आणि काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष. आता राहुल गांधींना पप्पू म्हणून हिणवलं हे भारतीय जनता पक्षाच्या काहीस अंगलट आलंय. आता राहुल गांधींना पप्पू म्हणून कधीपासून हिणवलं गेलं आणि राहुल गांधींचं शिक्षण काय झालंय, राहुल गांधींचं राजकीय करिअर काय, हे सुद्धा आपण बघणार आहे. राहुल राजीव गांधी हे पूर्ण नाव आहे. जन्म आहे 19 जून 1970 मध्ये नवी दिल्लीला. राहुल गांधींचे वडील राजीव गांधी, आई सोनिया गांधी आणि पक्ष आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. सध्याची भूमिका लोकसभा विरोधी पक्ष नेते. लोकसभा मतदारसंघ आहे त्यांचा रायबरेली मतदारसंघामधून ते खासदार आहेत. त्याचबरोबर राहुल गांधींचं शिक्षण सुद्धा म्हणजे जबरदस्त असा शिक्षण झालेलं आहे त्यांचं. त्यांनी शिक्षण सुद्धा पदवी घेतलेली आहे. परदेशामध्ये त्यांचं शिक्षण झालेलं आहे. MPL वगैरे असं बरंच. लंडन मध्ये राजकारणात येण्या अगोदर त्यांनी लंडन मधल्या व्यवस्थापन सल्लागार कंपनीमध्ये सुद्धा काम केलेलं आहे. म्हणजे राजकीय प्रवास त्यांचा आणि शिक्षण जे आहे इंग्लंड मध्ये शिक्षण घेतलं त्यांनी. सगळ्यात टॉपचं जे कॉलेज आहे इंग्लंड मधलं त्या कॉलेजमध्ये त्यांचं शिक्षण झालं. आणि राजकीय प्रवास त्यांचा 2004 मध्ये त्यांनी अमेठीमध्ये पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 मध्ये ते लोकसभेमध्ये निवडून गेले.
त्यांचा एक वेळेस पराभव झाला होता. त्यानंतर ते 2017 ते 2019 मध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष सुद्धा झाले होते. त्यानंतर भारत जोडो यात्रेनंतर फार बदल पक्षात घडवून आणला त्यांनी. 2022 मध्ये जी भारत जोडो यात्रा सुरू केली त्यानंतर त्यांचा राजकीय प्रतिमा आणि जनसंपर्काची शैली मोठ्या प्रमाणामध्ये बदलल्याचे राजकीय विश्लेषकांनी सुद्धा म्हटलेलं आहे. 2023 मध्ये राहुल गांधी लोकसभा सदस्यत्व रद्द झाले होते. म्हणजे मोदी चोर आहे असं एकदा त्यांनी म्हटलं होतं. चौकीदार चोर आहे, मोदी चोर आहे असं म्हटल्यानंतर एका गुजरात मधल्या मोदी नावाच्या माणसानं राहुल गांधींवरती केस केली कोर्टामध्ये आणि त्या कोर्टानं राहुल गांधींना शिक्षा दिली 2 वर्षाची आणि त्यामध्ये त्यांचं लोकसभा सदस्यत्व अपात्र झालं होतं. मात्र पुढे जाऊन सुप्रीम कोर्टामध्ये त्याला चॅलेंजिंग करण्यात आलं आणि सुप्रीम कोर्टानं मात्र खालच्या कोर्टाचा हायकोर्टाचा निकाल रद्द ठरवला होता. बघा म्हणजे हे सुद्धा राहुल गांधींच्या विरोधामध्ये फौजदारी खटला रद्द केला होता म्हणजे केला सुप्रीम कोर्टाने. म्हणजे हे कटकारस्थान भारतीय जनता पक्षाने केलं होतं. तर सध्या राहुल गांधी हे 2026 मध्ये सरकारवर आणि विशेषतः विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरती आक्रमक भूमिका घेत आहेत. 26 ऑगस्ट रोजी त्यांनी बिहार मधल्या BPSC आंदोलकांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईबाबत सुद्धा टीका टिप्पणी केली. 21 ऑगस्टला त्यांनी दिल्लीतील संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केलं होतं आणि या म्हणजे जे दिल्लीमध्ये जे कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन झालं होतं या आंदोलनादरम्यान पोलिसांनी जो लाठी हल्ला केला होता त्यामध्ये काही आंदोलक जखमी झाले होते आणि त्या जखमी आंदोलकांच्या भेटी घेतल्या आणि त्यांच्यासाठी राहुल गांधी यांनी पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या धरला आणि त्यावेळेस त्या अज्ञातांविरोधात म्हणजे पोलिसांनी जे बंदुकीने छर्रे मारले होते तर एका विद्यार्थ्यांच्या अंगात छर्री घुसली, डोळ्यापाशी खशारा घुसला तर त्यावरती सुद्धा त्यांनी FIR दाखल केला. म्हणजे ही राहुल गांधींची भूमिका. तर आता राहुल गांधींना पप्पू म्हणून हिणवणाऱ्या भाजपनं हे पप्पू कधीपासून सुरुवात केली तर ते सुद्धा आपण बघूया. पप्पू म्हणण्याची सुरुवात नेमकी व्यक्तीने किंवा एका दिवसापासून झाली नाही तर हे 2013 पासून भाजपच्या राजकीय प्रचारात मोठ्या प्रमाणामध्ये रूढ झाले आणि 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये राहुल गांधी यांना पप्पू ठरवण्यात आलं. म्हणजे लहान आहे तो पप्पू आहे, त्याला काय ह्या देशातलं कळत नाही असं म्हणून त्याला भारतीय जनता पक्षानं टर्निंग पॉइंट बनवला होता त्याला निवडणुकीमध्ये. 3 एप्रिल 2023 मध्ये राहुल गांधींच्या CIA भाषणानंतर सोशल मीडियावरती पप्पू हा शब्द मोठ्या प्रमाणामध्ये ट्रेंड झाला आणि त्यांच्या भाषणातील काही विधानांची खिल्ली उडवत त्यांना राजकीय दृष्ट्या अनुभवही नाही. राहुल गांधी अपरिपक्व आहेत, परिपक्व नाहीत. राहुल गांधींना काही कळत नाही. राहुल गांधी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले. राहुल गांधी उन्हाळ आहे, खिलाड आहे अशा पद्धतीनं भारतीय जनता पक्षानं टीका टिप्पणी केली. भारतीय जनता पक्षाचं सोशल अकाउंट मात्र ह्या सगळ्या कामात 12-13 वर्ष झालं लागलेलं आहे. अजून सुद्धा ते राहुल गांधींना पप्पू म्हणून हिणवतात. मात्र तोच पप्पू आता भाजपचा कसा बाप ठरलाय ते ह्या गोष्टीतनं आपल्याला दिसतंय. आता भाजपच्या प्रचारामध्ये हे नाव वापरलं गेलं. ऑक्टोबर 2013 मध्ये तत्कालीन भाजप नेते अमित शहा यांनी राहुल गांधींना पप्पू म्हणत सार्वजनिक सभेत टीका केली. 2014च्या निवडणूक प्रचार काळामध्ये होत ते आणि उद्देश काय होता? पप्पू हा शब्द साधारणपणे बोळा, अपरिपक्व किंवा राजकारणाची समज नसलेला व्यक्ती असा उपहासात्मक अर्थ निर्माण करण्यासाठी वापरला गेलेला शब्द आहे आणि त्यामुळं भाजपच्या प्रचारामध्ये राहुल गांधींची प्रतिमा मोदींच्या तुलनेत कमजोर आणि अनुभवहीन नेता अशी तयार करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षानं केला आणि तो 12-13 वर्ष आतापर्यंत टिकून ठेवला. मात्र आता राहुल गांधींच्या आक्रमक भूमिकेमुळं भाजप तथ्यहीन झालंय. आज भाजपचे डाव भाजपवरच उलटत चाललेले सगळे हे. तर यामध्ये एक गोष्ट सुद्धा महत्वाची आहे. पप्पू हा शब्द सर्वप्रथम भाजपनेच शोधला आणि
लोकांमध्ये सुद्धा म्हणजे याची सुरुवात कुमार विश्वास यांनी आसाराम यांच्या वक्तव्याशी जोडताना मात्र नेमका पहिला विपर्यास निश्चित केलेला होता. आता भाजपनं सोशल मीडिया आणि निवडणूक प्रचार काळामध्ये पप्पू हे नाव देशभर सगळीकडे फिरवलं. म्हणजे पप्पू है उसको क्या समझ है, पप्पू है वो ना समझ है, नरेंद्र मोदी समझने वाला आदमी है, नरेंद्र मोदी ऐसा है, भगवान है, वैसा है करीत करीत सगळ्या देशाला घोडा लावून घेतला भाजप सत्तेत आल्यामुळं. आज नरेंद्र मोदींना लोक जसल्या नाही तसल्या शिव्या घालते. म्हणजे जे भाजपनं पेरलं तेच उगवलंय. आता भाजपचं जे सोशल मीडिया अकाउंट आहे बघा, त्या अकाउंट वरती हे सगळं वापरलं गेलं. 2017 मध्ये गुजरात निवडणुकीमध्ये भाजपच्या जाहिरातीवर सुद्धा हे सगळं पप्पू वापरण्यात आलं. निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला होता. निवडणूक आयोगाकडे काँग्रेसनं तक्रार केली होती अपमानास्पद शब्द आहे म्हणून, मात्र तरी सुद्धा निवडणूक आयोगानं पुढे काहीच केलेलं नाही. आता 2014 नंतर बघा, राहुल गांधींवर मोठ्या प्रमाणावरती पप्पू हा शब्द चिकटला. मात्र भारत जोडो यात्रा आणि 2024च्या लोकसभा निवडणुकीनंतर त्यांच्या राजकीय प्रतिमेत बदल झाल्याचे राजकीय विश्लेषकांनी सुद्धा सांगितलं. म्हणजे 2024ला राहुल गांधी यांनी जे भारत जोडो यात्रा सुरू केली होती, या भारत जोडो यात्रेमध्ये राहुल गांधी यांनी एवढ्या आक्रमकपणे भाषणं, आक्रमकपणे बोलणं आणि प्रत्येक विषयावरती सडेतोड बोलणं, भारतीय जनता पक्षाच्या कशा चुका आहेत, नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या कशा चुका आहेत ह्या दाखवण्याचा प्रयत्न हा राहुल गांधींनी वारंवार केलेला आहे. तर 2013 साली हा शब्द अतिशय जोरात होता. अमित शहा यांनी सार्वजनिक राजकारणामध्ये वापरला. 2014च्या निवडणूक प्रचारामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वापरला गेला पप्पू हा शब्द. त्यानंतर 2017 गुजरातच्या भाजपच्या जाहिरातीमध्ये सुद्धा हा शब्द वापरला गेला. 2024 मध्ये राहुल गांधींच्या बदललेल्या राजकीय प्रतिमेमुळे पप्पू टॅगचा प्रभाव तुलनेने कमी झाला. आता कोणी पप्पू म्हणलं तर त्या माणसाला शिव्या घालतात लोक. म्हणजे अरे तो एज्युकेटेड माणूस आहे, वेल एज्युकेटेड माणूस आहे, इंग्लंडच्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकलेला माणूस आहे, नरेंद्र मोदीचं काय आहे, नरेंद्र मोदी शाळेत सुद्धा गेला नाही, लबाडाचं राजकारण आहे असं लोक म्हणायला लागलेले आता. तर राहुल गांधी यांचा बघा राजकीय प्रवास हा जबरदस्त सध्या सुरू आहे. तर राहुल गांधीचं सोशल मीडिया अकाउंट सुद्धा आपण बघूया. राहुल गांधी यांच्याकडे बघा सध्या आता बघण्याचा लोकांचा जो दृष्टिकोन आहे तो फार बदललेला आहे. म्हणजे राहुल गांधी एक आंधीचं नाव, राहुल गांधी म्हणजे एक आंधी आहे, राहुल गांधी म्हणजे एक तुफान आहे असं आता सध्या सोशल मीडियावरती सगळं सुरू झालेलं आहे. आणि राहुल गांधी बघा हे राहुल गांधी आपके साथ म्हणजे राहुल गांधींची जी सध्याची प्रतिमा आहे ही फार वेगळी प्रतिमा आहे. राहुल गांधींबद्दल लोकांच्या मनात एवढा आदर झालाय, राहुल गांधींना लोक फॉलो करायला लागलेले. राहुल गांधींची सभा आणि राहुल गांधींचं सर जेवणाचं बोलायला राहुल गांधींचं जंतर मंतर में गालियां लड़कों ने भी दी और लड़कियों ने भी दी, पर प्रधानमंत्री कह रहे हैं कि गाली देना कल्चरल शॉक लगा हमें, क्योंकि लड़कियों ने गाली दी, लड़के गाली दे तो कोई प्रॉब्लम नहीं है, उनके लिए अलाउड है. अगर लड़की गाली दे तो कल्चरल शॉक है, शोभा नहीं देता. ये कल्चरल शॉक है. हमारी बेटियां इस प्रकार की भाषा कैसे बोलती? स्मैश द पेट्रियार्की. बघा हे राहुल गांधींचं भाषण. राहुल गांधी म्हणजे एक आंधी आहे आता सध्या. राहुल गांधींच्या सभेला लाखांची गर्दी विद्यार्थ्यांची व्हायला लागलेली आता.
राहुल गांधींच्या सभेला प्रचंड गर्दी व्हायला लागली लोकांची आणि सध्या लोक म्हणायला लागलेले आहेत की राहुल गांधी बघा पूरा लड़की बहुत मॉडर्न हो गई है 7%। मैं आपको डिस्कस स्टेज से कह रहा हूँ कि नरेंद्र मोदी ने यूएस डील में हिंदुस्तान को बेचने का काम किया है। ये देशभक्त नहीं है, ये देशद्रोही है। और ये सच्चाई बघा। आरएसएस के सब लोग जानते हैं। आपने नरेंद्र मोदी जी का आजकल चेहरा देखा है? आंख में आंख नहीं मिला पाता है। मैं उसकी आंख में देखता हूँ, नीचे देखता है। आंख में देखता हूँ, उधर देखता है, ऊपर नीचे देखता रहता है। देश को कहा था 56 इंच की छाती है, मजाक है मजाक। देश को बेच दिया नरेंद्र मोदी ने। मैं आपको स्टेज से कह रहा हूँ, हे राहुल गांधींची भाषण आहे. सर पुणे में आए हैं तो पुणे वालों के लिए भी तो कुछ खास मैसेज सर। पुणे म्हणजे प्रेम। राहुल गांधींच्या अखबारों में तो आया है, राहुल गांधी ने ये कहा वो कहा, बहुत सी बातें आई हैं अखबारों में। जब छात्रों की गूंज कार्यक्रम शुरू किया था कोटा से राहुल गांधी ने, उस वक्त उन्होंने कहा था कि ये राजनीतिक प्रोग्राम नहीं है, हम बघा ही गर्दी राहुल गांधींच्या सभेला सध्या. राहुल गांधींची सभा म्हणजे राहुल गांधींची आंधी असं म्हटलं जातंय आता. तर हे आपण पाहिलं की राहुल गांधींच्या सभेला अमित शाह जी हैं। काय आपके इंचार्ज अमित शाह जी हैं। राहुल गांधींचा पोलीस स्टेशनला ठेवा. अमित शाह चलाते हैं। तो क्या है यहाँ पे? आपके इंचार्ज अमित शाह जी हैं। You have a relationship with your father, you have a relationship with your brother, you have a relationship with your husband, you have a relationship with your son, but you do not belong to them. You belong to yourself. You belong to nobody. You do not belong to anybody except yourself. नरेंद्र मोदींना हे भाषण करता येत नाही. नरेंद्र मोदी इंग्रजीमध्ये सुद्धा बोलू शकत नाही. Thank you for this wonderful welcome in Pune. राहुल गांधींच्या सभांना प्रचंड गर्दी व्हायला लागलेली आहे. राहुल गांधी बघा ही गर्दी आहे बाळा राहुल गांधींच्या सभेला. आता हे राहुल गांधींचे कार्यक्रम म्हणजे आता देशामध्ये असं झालंय की लोकांना पर्याय असं वाटायला लागलाय की आता परत काँग्रेस हाच पर्याय लोकांच्या मनामध्ये यायला लागलेला आहे की भारतीय जनता पक्षाला ज्या गोष्टींवरती निवडून देण्यात आलेलं होतं त्या गोष्टी मात्र भारतीय जनता पक्षाला करता आल्या नाहीत. भारतीय जनता पक्षाला लोकांनी विकासाच्या मुद्द्यावरती निवडून दिलं, मात्र भारतीय जनता पक्ष हिंदू मुस्लिम अब्दुल टाइट करते करते हिंदू कब टाइट हो गया समज में नाही आया अशी गोष्ट ही भारतीय जनता पक्षाची झाली. भाजपनं फक्त हिंदू मुस्लिम कटेगे तो बटेंगे भारत पाकिस्तान या गोष्टीवरतीच राजकारण केलं आणि आज भारतीय जनता पक्षाचा जो RSS संघ आहे, जो संघ चालवतो भाजप, त्या संघावरती बंदी घाला, संघ आतंकवादी आहे असं म्हणून अमेरिकेमध्ये पोस्टर लावली आणि अमेरिकेमध्ये संघावरती बंदी घाला अशी मागणी करण्यात येत आहे. म्हणजे एवढी भयान परिस्थिती झालेली आहे. तर राहुल गांधी यांचं जे अलीकडचं जे सर्वे आहे एवढ्यातला म्हणजे राहुल गांधी यांची लोकप्रियता किती पटीनं वाढली तर त्याचा सर्वे सुद्धा आपल्याकडे आहे. म्हणजे सर्वे आहे इंडिया टुडेचा. बघा उपलब्ध आकडेवारी अशी आहे की सर्वेक्षणाकडे पाहिल्यास राहुल गांधी यांची राष्ट्रीय पातळीवरती लोकप्रियता ही प्रचंड वाढलेली आहे. स्वकार्यामध्ये वाढत असल्याचे काही स्पष्ट संकेत दिलेले आहेत. तर राहुल गांधी मोदींपेक्षा बरेच नरेंद्र मोदी हे राहुल गांधींपेक्षा बरेच मागे पडलेले सध्या आपल्याला दिसत आहे. तर राहुल गांधींची पूर्वीची लोकप्रियता होती बघा ऑगस्ट 2024 मध्ये 22.4%, फेब्रुवारी 2025 मध्ये 25%, पुन्हा ऑगस्ट 2025 मध्ये 25% आणि फेब्रुवारी मध्ये
27% लोकप्रियता झाली आणि तीच लोकप्रियता आता 2026 मध्ये 47% गेली राहुल गांधीची लोकप्रियता. बघा, नरेंद्र मोदीची लोकप्रियता घसरली आणि नरेंद्र मोदी अक्षरशः 14% येऊन थांबलेले आहेत आणि राहुल गांधींची 55% आता लोकप्रियता आहे आज 2026 ला. म्हणजे 55% लोकप्रियता राहुल गांधींची वाढलेली आहे. तर विरोधी पक्षनेता म्हणून त्यांचे सक्रिय काम आहे. 2024 ला लोकसभेतील विरोधी पक्षनेता म्हणून राष्ट्रीय राजकारणामध्ये अतिशय भक्कम आणि ठळक भूमिका मांडलेली आहे त्यांनी. भारत जोडो यात्रेचा परिणाम आहे. भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधींची जनसंपर्काची प्रतिमा पूर्वीपेक्षा अधिक मजबूत झाली आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसची सुधारलेली स्थिती म्हणजे ज्या 50 जागा होत्या त्या 99 जागा झालेल्या आहेत आणि आता 2026 म्हणजे 2029 ला निवडणूक आहे. 2029 मध्ये त्यांची 55% लोकप्रियता देशभर पसरलेली आहे. तसंच सरकार विरोधात ते आक्रमक मुद्दे मांडत असतात. बेरोजगार, जातीय जनगणना, निवडणूक प्रक्रिया आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न यावरती सातत्यानं सरकारला घेरत आहेत, सरकारला लक्ष करत आहेत. 2026 मध्ये सुद्धा विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरती त्यांनी सरकार विरोधात आंदोलन केलं. एक महत्वाचा मुद्दा त्यामध्ये सुद्धा असा आहे की लोकप्रियता वाढणे म्हणजे पंतप्रधान पदासाठी ते मोदींच्या जवळ आलेत हेही तितकंच खरं आहे. म्हणजे बघा, आता जे सर्वेक्षण आहे हे सर्वेक्षण राहुल गांधी 55% त्यांची लोकप्रियता आहे आणि नरेंद्र मोदींची 27% अशी घसरत चाललेली आहे. तर राहुल गांधींबाबत पप्पू अशी जुनी राजकीय प्रतिमा कुमकुवत झाली सध्या आणि राष्ट्रीय विरोधी नेता म्हणून त्यांचे शोकार्य वाढत आहे असंही या सगळ्या गोष्टीतून आपल्याला लक्षात येत आहे. आता राहुल गांधी यांनी जी आंदोलनं सुरू केलेली आहेत म्हणजे जी काय आंदोलन केलेली आहेत त्यांनी त्याचं सुद्धा आपण काहीशा गोष्टी बघू. 21 ऑगस्ट 2026 ला त्यांनी दिल्लीतल्या संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आणि धरणं आंदोलन केलं आणि दिल्लीमध्ये जो पॅलेट गनचा वापर केला आंदोलनादरम्यान तिथं तो गुन्हा दाखल केला. 22 ऑगस्टला पुण्यात छात्रों की गूंज कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. पुण्यातल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांना आपला पाठिंबा आहे असं सुद्धा त्यांनी जाहीर केलं आणि आंदोलन करणार असं सुद्धा सांगितलं आणि फोनवरती सुद्धा त्या आंदोलनकर्त्यांशी राहुल गांधी बोलले. 27 ऑगस्ट मध्ये बिहार मधल्या BPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरती पोलिसांचा जो लाठीचार्ज झाला त्यावरती सुद्धा टिप्पणी झाली आणि आंदोलन पोलीस कसं दडपून टाकतात याच्यावरती सुद्धा त्यांनी टिप्पणी केली. तर सोशल मीडियावरती ते थेट तरुणांशी संवाद साधतात त्यामुळे त्यांची प्रतिमा अधिकची वाढत चाललेली आहे. इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल या सगळ्या गोष्टींमध्ये ते हे करत असतात, बोलत असतात त्या गोष्टींवरती. राहुल गांधी यांच्या अलीकडच्या राजकारणामध्ये फार मोठ्या सभा व्हायला लागलेल्या आहेत त्यांच्या आणि त्यांनी विद्यार्थी आणि लोकांच्या प्रश्नावरती महत्व दिला. युवक आंदोलकांशी थेट संवाद साधण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तसंच पूर्वीची जी प्रतिमा होती ती सगळी निघून आता नवीन प्रतिमा त्यांची निर्माण झालेली आहे. तसंच केंद्रित नेत्यांपेक्षा जमिनीवरती उतरून लोकांचे प्रश्न ऐकणारा नेता अशी एक त्यांची ख्याती बनलेली आहे आणि यामुळे लोकप्रियता निश्चितपणे कितीही वाढली म्हणजे राहुल गांधी यांची लोकप्रियता वाढली. तर राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा जी केली होती त्या यात्रेचे सुद्धा आपण आकडेवारी काढू म्हणजे त्याच्यामुळे राहुल गांधी यांना फार फायदा झालेला आहे त्या राहुल गांधींना भारत जोडो यात्रेचा. तर राहुल गांधी हे नेहमी भाजपवरती टीका करत असतात की महात्मा गांधींच्या हत्याराचे विचारधारेचे भारतीय जनता पक्ष आहे. तर ते नेमकं का म्हटलं जातं हे सुद्धा बघू आपण आणि त्यानंतर राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा बघू आपण. तर महात्मा गांधी 30 जानेवारी 1948 ला ठिकाण बिर्ला हाऊस नवी दिल्ली आजचे गांधी स्मृती स्थळ आहे ते. वेळ संध्याकाळी 5:15 महात्मा गांधी प्रार्थनेसाठी जात असताना नथुराम गोडसेंनी त्यांच्यावरती गोळ्या झाडल्या. त्यानंतर गांधींचा मृत्यू झाला तिथंच.
त्यांचे शेवटचे उद्धार म्हणून हे राम हे शब्द प्रचलित आहेत. मात्र त्यांच्याबाबत ऐतिहासिक मतभेद आहेत. गांधींचे वय 78 वर्ष होते. नथुराम गोडसेला नंतर न्यायालयाने दोषी ठरवलं आणि 15 नोव्हेंबरला फाशी देण्यात आली नथुराम गोडसेंना. मात्र याच नथुराम गोडसेंचं उदात्तीकरण हे भारतीय जनता पक्ष करतो आणि समर्थन करतो. आणि नथुराम गोडसे हे RSS शी जोडलेला एक कार्यकर्ता संघटक होता, हेही राहुल गांधी नेहमी सांगत असतात. म्हणून राहुल गांधी म्हणत असतात की महात्मा गांधींच्या हत्याराच्या विचारधारेचे भारतीय जनता पक्ष आणि RSS आहे असं नेहमी म्हणत असतात आणि ते ठणकावून सांगत सुद्धा असतात. तर राहुल गांधी यांनी भारत जोडो जी यात्रा केली बघा 2022-23 मध्ये कन्याकुमारी ते श्रीनगर सुमारे 4000 किलोमीटरचा प्रवास त्यांनी केला. भारत जोडो यात्रा त्यांनी केली. त्यानंतर भारत जोडो न्याय यात्रा केली 2024 मध्ये मणिपूर ते मुंबई अशी काँग्रेसने सुरुवात केलेली यात्रा ही 6713 किलोमीटर 15 राज्य आणि 110 जिल्हे असा हा कार्यक्रम नियोजित होता आणि एवढं राहुल गांधी फिरलेले आहेत. तर वोटर अधिकार यात्रा सुद्धा त्यांनी 2025 मध्ये काढली. बिहारमध्ये सुमारे 13,000 किलोमीटर 16 दिवसात 20 पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये त्यांनी फिरले. म्हणजे ही यात्रा सुद्धा त्यांनी राहुल गांधींनी केलेली आहे आणि यामुळे सुद्धा त्यांची आता प्रतिमा राहुल गांधींची प्रतिमा जी आहे आज सध्या देशाच्या पंतप्रधानपदी लोक बघायला लागलेले आहेत की राहुल गांधी सारखा माणूस पंतप्रधान पाहिजे. जे लोक भारतीय जनता पक्षाला आतापर्यंत मतदान दिलं ते लोक म्हणतात की आम्ही पस्तावा आम्हाला झाला, आम्ही भारतीय जनता पक्षाला मतदान द्यायला नको होतं, परंतु आमची ती चूकच होती असं लोक ठामपणे म्हणायला लागलेले. ज्या लोकांनी भाजपला मतदान दिलं ते उघडपणे सांगायला लागलेले की आम्ही भाजपला मतदान दिलं, मात्र भाजपनं पाठीत खंजीर खुपसला, भाजपनं आम्हाला काहीही दिलं नाही. फक्त आणि फक्त जातीवाद, जात, धर्म, पंथ यावरतीच भाजपनं आम्हाला लढवलं असंच लोक म्हणायला लागलेले आहेत. आणि सध्या राहुल गांधी यांचं नाव हे अग्रक्रमानं घेतलं जातंय. राहुल गांधी एक आंधी है, आने वाला प्रधानमंत्री असं लोक म्हणायला लागलेले आहेत. आणि जे राहुल गांधींना पप्पू म्हणून हिणवलं जात होतं त्या राहुल गांधींना आज भाजपचा पप्पा म्हणायची वेळ आलेली आहे, हेही तितकंच खरं आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समे, भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.